नमस्कार. TCSचं प्रकरण, आता लेन्स कार्डचं प्रकरण सगळे आपण ऐकतो. तुम्हाला आठवत असेल, मला वाटतं विसरला नसाल. प्रतिष्ठानचे आपले ओळखीचे भिडे गुरुजी, हायली एज्युकेटेड माणूस आणि अतिशय चांगलं कार्य करणारा, सामाजिक कार्य करणारा माणूस. नातीच्या वयाच्या मुलीला सगळ्या कॅमेऱ्यासमोर फक्त म्हणाला, टिकली लाव आणि मग माझ्याशी बोल. जास्त काही त्याने वेगळं काही सांगितलं नाही. टिकली लाव आणि माझ्याशी बोल. त्या प्रकरणाचा इतका गवगवा केला. काय त्यांनी चुकीचं सांगितलं होतं? एक सनातनी म्हणून टिकली लावणं चुकीचं होतं का? कपाळावर टिळा लावणं, जे आपल्या संस्कृतीचं अगदी कधीपासूनचं, अनादी काळापासूनचं चिन्ह, मानचिन्ह, ते तू लाव म्हणून सांगितलं. आणि मग माझ्याशी बोल. तुला जर माझ्याशी बोलायचं असेल तर टिकली लाव आणि मग माझ्याशी बोल, एवढंच सांगितलं त्यांनी. त्यांचा अट ठेवली त्यांना. तुला जर माझी मुलाखत घ्यायची, आता त्यांना अधिकार नाही आहे का? तुला जर माझा मुलाखत घ्यायची आहे, मला प्रश्न विचारायत, माझ्याकडून उत्तरं पाहिजे, तर तू टिकली लाव. हे सर्व सिम्पल, अगदी सोपं त्यांचं सांगितलं. त्याचा इतका गवगवा केला. कुठेही तिच्या चारित्र्यावर, कुठेही, आणि जे आपल्या संस्कृतीत आहे तेच सांगितलं. आणि बरं, टिकली लावून तुम्हाला फिरताना, चालताना, गर्दीत हे करताना कुठेही त्रास होणार असं सांगितलं नव्हतं त्यांनी. की तू नऊवारी साडी घालू नये, नथ घालू नये, असं काहीही सांगितलं नव्हतं. फक्त कपाळावर टिकली लाव एवढं सांगितलं होतं. आणि सगळ्या लोकांनी त्याचा इतका गवगवा केला. म्हणजे जे आपल्या संस्कृतीला जपायला बघतात, आपल्या संस्कृतीचं संवर्धन करायला बघतात, आपल्या मुलांमध्ये ते रुजवायला बघतात, नातीच्या वयाला ते समजावून सांगतात, त्यांचा बोंबाबोंब झाली. मग आपल्या तरुण मुलींना आपली चूक कधी कळणार, की आपण हे केलं पाहिजे, ह्याच्यासाठी आपण राहायलाच पाहिजे, ठाम राहायला पाहिजे, की मी टिकली लावणार, मी आपल्या संस्कृतीचं व्यवस्थित मानचिन्ह ज्या आहेत, ज्या गोष्टी आहेत आणि ज्या माझ्या व्यवसायाला त्रासदायक नाही त्या करणार. मग तुम्हीच तुमच्या संस्कृतीबद्दल ठाम नाही, मग तुम्ही परीक्षा सेंटरवर गेल्यावर तुम्हाला मंगळसूत्र काढा, टिकली काढा म्हटल्यावर राग यायला पाहिजे का? त्यावेळेला जर आपल्या सगळ्या सनातनींनी, भिडे गुरुजींचं काही चुकलेलं नव्हतं आणि त्या मुलीनेही ते मान्य केलं असतं आणि दुसऱ्या दिवसापासून टिकली लावली असती ना, तो पुढच्या नवीन लोकांना त्याचा एक उदाहरण झालं असतं. आज ह्या अशा मुली पटापट एका सापळ्यात अडकल्यासारख्या अडकत आहेत. गोमांस खायला घातलं जातं आहे, शारीरिक संबंध ठेवले जात आहेत. तुम्हाला एक पगार मिळावा म्हणून इतक्या खालच्या लेवलला तुम्ही उतरा. त्यापेक्षा भिडे गुरुजींसारख्या माणसाला जर साथ दिली, त्यांच्या पदचिन्हावर, म्हणजे त्यांच्या शिकवणीप्रमाणे राहायला लागला, तर तुम्हालाही साथ मिळेल ना. शिवप्रतिष्ठानची माणसं येऊन आता मदतीला कोण येतं आहे? त्या TCSच्या मुलींच्या, त्या माणसांना कोण मदतीला येणार? हेच येणार, शिवप्रतिष्ठान, बजरंग दल. त्यावेळेला बरोबर ह्या माणसांचा तुम्हाला हे हवा असतो. पण एरवी तुम्हाला स्वच्छंद नको तसं, जे आपल्या संस्कृतीमध्ये कुठेही ते सांगितलेलं नाही, त्या गोष्टी करायला आवडतात. मला मुळात कळतच नाही, पावित्र्य, कौमार्य ही गोष्ट स्त्री विसरूच कशी शकते? तुमचं लग्नाचं वय पुढे ढकललं गेलं, ते तुम्ही पायावर सज्ज उभी राहावेत म्हणून. तुम्हाला शारीरिक भूक आहे, लग्न करा आणि तुमचं करिअर पुढे करा. तसा लवकरात लवकर चांगला जोडीदार शोधा, की जो तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये सुद्धा मदत करेल, तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला पुढे जायला देईल. पण वेळेत लग्न करा. गरज आहे ना तुम्हाला त्या गोष्टीची. पण असं बहकत स्वतःचं आरोग्य आणि स्वतःचं मान सन्मान
सगळं घालून तुमच्या आईवडिलांना, पालकांना आणि स्वतः तुमच्या भविष्याला तुम्ही धोक्यात आणताय. पटलं तर बघा. आणि भिडे गुरुजी वगैरे सारख्या जे चांगलं सांगतायत, जे आपल्याला आदर्श घालून देत आहेत, त्यांच्याकडे कानाडोळा करू नका. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.